रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत टॉप अशा ट्रेंडिंग 5 प्रकारच्या बाही डिझाइन। यामध्ये शॉर्ट तसंच एल्बो स्लीव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण एकाच व्हिडिओत मी तुम्हाला 5 वेगवेगळ्या प्रकारच्या बाही डिझाइन दाखवणार आहे आणि त्या देखील ट्रेंडिंग वाल्या बाही डिझाइन, त्या सर्वात जास्त चालणाऱ्या डिझाइन आहेत। म्हणजे प्रत्येक कस्टमर आपल्याकडे एक ना एक ब्लाउजसाठी तरी ह्या स्लीवची डिमांड करत असतं। तर सर्वप्रथम आपण ही जी स्लीव बघतोय ही देखील खूप ट्रेंडिंग स्लीव आहे। तर ही बाही आपण आपले शॉर्ट बाहीमध्ये बनवू शकतो। तर ही बाही बनवत असताना तुम्ही कापड बघत जा आधी। अशा प्रकारचं जेव्हा कापड असेल तेव्हाच हे बाहीचा लुक एकदम छान येतो। आणि जर का तुम्ही थोडा वेगळा कापड असेल, समजा कॉटन वगैरे असेल आणि त्यामध्ये तुम्ही अशी बाही बनवणार, तर मग त्याचा लुक जसा हवा तसा प्रॉपर मिळणार नाही। म्हणून कापड वाईज आपण कस्टमरला डिझाइन सजेस्ट करायची। जरी आपल्याला कस्टमर सांगत असतं तर आपलं देखील काम असतं की आपण कुठल्या कापडला कशा पद्धतीची डिझाइन करू शकतो। तर आता बघा, इथं मी जशा पद्धतीने माप टाकून घेतले तसं कटिंग वगैरे केलेलं आहे। आणि लेस इथं खूप सुंदर अशी मला कस्टमरनेच ही आणून दिलेली आहे। एकदम छान अशी लेस आहे। तर अशा प्रकारच्या लेस मार्केटमध्ये भरपूर अशा अवेलेबल आहेत। कलरमध्ये तसेच गोल्डन, सिल्वर अशा देखील लेस आपल्याला मिळत असतात। तर याला गोल्डनचं कॉन्ट्रास्ट आहे, तर आपण गोल्डन कलरचे लावून घेतलेले आहे लेस। आणि लेस लावत असताना बघा, जे मोत्यांची लाईन आहे ना तेवढीच मी दिसू दिलेली आहे। पूर्णपणे गोल्डन लेस मी आतमध्ये टाकलेली आहे। एका बाजूने प्लेट घेतल्यानंतर आपण सेम त्याच प्लेट जे आहेत त्या दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असे घेणार आहेत, की जेणेकरून दोन्ही बाजूचा जो अंतर आहे तो आपला सारखा असा यायला हवा। ठीक आहे, अशा पद्धतीने प्लेट्स घेतल्यानंतर आपण सेंटर काढणार। त्यानंतर नॉर्मल आपल्याला शॉर्ट स्लीव रेडी ठेवायची असते कस्टमरच्या मापानुसार, 4ची 5ची किंवा 3ची जेवढी कोणाची असेल तेवढी। त्याला सेंटर काढत आपण 2ला पॉईंट लावला आणि 2च्या पॉईंटवर आपण प्लेटचा जो पार्ट आहे ना, जिथं आपल्या प्लेट संपत आहेत तो वाला पार्ट तिथे मॅच करायचा। आणि अशा पद्धतीने मी आता हा वाला जो कापड आहे तो असा ॲडजस्ट करून घेते। आता उरलेला जो कापड आहे त्याच्या आपल्याला मध्ये प्लेट पाडायच्या आहेत, सेंटरला सेंटर पॉईंट मॅच करायच्या। आणि जो कापड आहे ना त्यामध्ये अजून आपल्याला 2 छोटे प्लेट पडत आहेत आजूबाजूला। तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी बाही आहे ती अशी व्यवस्थित तयार करायची असते। बघू शकता, एकदम झटकेपट अगदी मोजून 2 मिनिटात मी तुम्हाला ही बाही डिझाइन इथं दाखवलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही देखील करू शकता। तर हे जे ब्लाऊज आहे ते घागऱ्यावरचं होतं, तर मग मी थोडा शॉर्ट घेतलेला आहे। ब्लाऊज आहे तसं कस्टमरचं, पण मी म्हटलं तुम्हाला बाहीचा लुक प्रॉपर दिसायला हवं यासाठी छोटासा शॉर्ट व्हिडिओ मी इथं बनवलेला आहे। तर हे ब्लाऊज ज्या कस्टमरचं होतं, कारण कस्टमर तर आपल्याला व्हिडिओ फोटो काढू देणार नाही, म्हणून मी माझ्या मुलीलाच घालायला लावलं। म्हटलं तूच ट्राय करून बघ कसं दिसते म्हणून। तर एकदम सुंदर असं ब्लाऊज देखील मी शिवून घेतलेलं आहे त्या कस्टमरचं। आता आपली ही 2 नंबरची बाही डिझाइन असणार आहे। यासाठी मी 4 इंच बाही उंची घेणार आहे आणि 5 इंच आपण हा पुढे कापड एक्स्ट्रा सोडलेला आहे। 5च्या पुढे आपण 8.5 वर पॉईंट लावला, कारण 34 मापाची ही बाही असणार आहे। 4च्या वर आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि ह्या बाजूला आपण 2.5 वर उतार दिलेला आहे। आता बाहीचा शेप आपण असा ड्रॉ करून घेणार 2च्या पॉईंटपर्यंत बरोबर व्यवस्थित। आणि इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे। 1.5च्या पॉईंट 5च्या लाईनपर्यंत मॅच करायचा। तर खूप सुंदर अशी ही बाही डिझाइन मी तुम्हाला इथं दाखवते। ही देखील ट्रेंडिंग स्लीव आहे। ह्या बाही डिझाइनचा व्हिडिओ तर मी बनवलेलाच आहे याआधी। भरपूर म्हणजे 3 ते 4 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बाह्या मी तुम्हाला ह्याच पद्धतीच्या याआधी दाखवलेल्या आहेत। तर ह्या ब्लाऊजला बघा अशी बॉर्डर आहे आलेली। तर ही बॉर्डर काढून आपण बाजूला करणार, तेव्हाच आपल्याला ही डिझाइन जी आहे ती बनवता येणार आहे। उरलेल्या कापडमध्ये आपण बाही अशी म्हणजे कट करून घेणार आणि आहे तसंच त्याला अस्तर अटॅच करून घेणार। त्यानंतर आपण ह्या बाहीची घडी घालत इथं आपण बंद घडीकडून बरोबर 7ला पॉईंट लावतोय। 7 इंचावर पॉईंट लावत आता आपल्याला सुरुवात करायची आहे। 7 पासून प्लेट घ्यायची, छोट्या आपल्याला बारीक अशा प्लेट घ्यायच्या आहेत। इकडच्या 7चा पॉईंट आणि ह्या बाजूच्या दोन्ही पॉईंट टू पॉईंट आपण बरोबर प्लेट घेणार, की जेणेकरून आपल्याला हवं तेवढं माप इथं मिळणार आहे बरोबर।
ठीक आहे, अशा पद्धतीने खालच्या बाजूने प्लेट घेतल्या गेल्या का आपण वरच्या दिशेने देखील प्लेट घेणार आहेत. तर आता आपल्या बाहीला एकदम छान असं पफ तयार झालेला आहे. आणि ही जी काही बॉर्डर आहे, ही बॉर्डर बघा मी अशा पद्धतीने कट केलेली आहे. आणि याला पायपिंग आहे खाली, म्हणून आपण एकाखाली एक लावत असं ट्रायंगलमध्ये बॉर्डर जी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे. कारण ह्या बाहीला आपल्याला ही बॉर्डर ट्रायंगल शेपमध्येच लावायची आहे. तर सेंटरला पॉईंट आपण दिला, कट लावत तिथून आपण ही बॉर्डर ह्या बाजूला आधी स्टिच करून घेणार. आणि मग सेंटरचा जो पॉईंट आहे ना, तो देखील आपल्याला व्यवस्थित असा घ्यायचा असतो. तर ही जी बाही डिझाईन आहे ही तुम्ही काठ पदरच्या ब्लाऊजला देखील करू शकता, म्हणजेच पैठणीच्या ब्लाऊजला देखील करू शकता. तसं डिझायनर ब्लाऊज येतात ना, जसं की आता हे डिझायनर साडीतलंच ब्लाऊज आहे. याला एम्ब्रॉयडरीची बॉर्डर होती जी आपण कट करून बाजूला केली आणि त्याचाच वापर आपण इथे छानपैकी असा करून घेतोय. जसं की स्टोनवाली जर बॉर्डर असेल तर त्या ब्लाऊजला देखील तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. पैठणी ब्लाऊजला तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. ही बाही डिझाईन तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजला बनवू शकता. जसं की मी माझ्या स्वतःच्या ब्लाऊजला देखील बनवलेले आहे आणि त्याचा व्हिडिओ मी खूप आधी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जे फोटो मी तुम्हाला इथं दाखवते. ठीक आहे, खूप सुंदर अशी बाही डिझाईन आपली ही देखील झाली. आता आपण इथं 3 नंबरची बाही डिझाईन बघणार. यासाठी बघा बाहीची मी 2 पार्ट केलेले आहेत, मधून सेंटरमधून. आणि इथं 2.5 इंच रुंदीला एक गोल्डन कलरचा कापड घेत आपण त्याची पट्टी तयार करून घेणार. तयार झालेल्या पट्टीवर आपण 3 इंच मोजून घेणार आणि 3-3 इंचाच्या ह्या छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेतल्या. त्यानंतर आपण त्याच मापाचा पेपर कट करणार. बाहीच्या उंची म्हणजे आपली बाहीची उंची जेवढी आहे ना, तेवढाच आपण इथं पेपर घेतलेला आहे. आणि ह्या पट्ट्या अशा इथं आपण अटॅच करून घेतलेल्या आहेत. तर तयार झालेले बाहीचे दोन्ही पार्ट आपण अशा पद्धतीने इथं स्टिचिंग करून घेणार. ह्या बाहीला आपल्याला खालच्या बाजूने फिनिशिंग द्यायची असते. याच्यात देखील डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे, जो आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड आहे. आजच्या व्हिडिओत मात्र मी तुम्हाला एकाच व्हिडिओत 5 प्रकारच्या बाही डिझाईन दाखवते, म्हणून थोडा स्पीड वाढवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओत 5 प्रकारच्या बाही डिझाईन बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने आपली ही देखील डिझाईन इथं तयार झालेली आहे. बघू शकता ह्या ब्लाऊजचा मी मागचा गळा देखील खूप सुंदर असा बनवलेला आहे. वन साईडमध्ये डिझाईन होती याला, बाहीवर तसंच गळ्यावर एकदम मस्त मॅचिंग अशी डिझाईन आपण इथं बनवून घेतलेली आहे. तर मग ह्या ज्या डिझाईन दाखवते मी तुम्हाला, ते तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की तुम्हाला किती नंबरची बाही डिझाईन आवडलेली आहे. आता आपली ही 4 नंबरची बाही डिझाईन असणार आहे. ही आपण काठपदरच्या ब्लाऊजला बनवू शकतो. तसंच कलर कॉम्बिनेशन जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याला देखील बनवू शकता. तर यामध्ये आता मी कलर कॉम्बिनेशन न घेता फक्त काठाचा वापर करत आपण ही डिझाईन बनवतोय. वास्तविक ह्या ब्लाऊजला काठ जो आहे ना, तो बघा हा बाहीचा काठ होता, पण मी पाठीचा जो काठ आहे तो बाहीवर घेतला. आणि हा जो बाहीचा काठ आहे यामधून आपण बाहीचा एक पार्ट कट केलेला आहे, कारण बाहीचा ब्रॉड काठ मला ब्लाऊजच्या बॅकनेकच्या डिझाईनसाठी देखील लागणार आहे. तर ह्या ब्लाऊजचं बॅकनेक डिझाईन खूप सुंदर मी बनवलेले आहे. त्याच्या देखील डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तसंच ह्या बाही डिझाईनचे देखील व्हिडिओ चॅनलवर आपला अपलोड आहे. तर ज्या बाह्या मी तुम्हाला इथं दाखवते त्यांचे बॅकनेक तसंच बाही डिझाईनची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्हाला सविस्तर आणि एकदम हळूवार सावकाश बघायचं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. इथं आता आपण बघा ह्या बाहीला देखील मी सेंटरला कट लावून डायरेक्ट 2 पार्ट तयार केलेले आहेत. कुठलंच आपण इथं मेजरमेंट घेतलेलं नाही की किती इंच कमी घ्यायचं असं म्हणून. मात्र ही जी आतमध्ये लावायची पट्टी आहे ना, ही मी 2.5 इंच अस्तरची कटिंग केली आणि त्यावर आपण हा जो कापड आहे ब्लाऊज पीसचा, त्या प्लेट एकदम सारख्या लेवलचे मी इथं घेते. एकाच मापाच्या आपल्या प्लेट यायला हव्या आणि एकदम सेंटरला टीप आपल्याला टाकायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर खूप सुंदर अशी डिझाईन आपली ही तयार होते. याला तुम्ही कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता, जसं मी तुम्हाला फोटो दिलेला आहे. मला कस्टमरने हा वाला फोटो टाकलेला होता, मग मी सेम त्याच पद्धतीने ही बाही डिझाईन बनवून दिलेली आहे. नेमकं कस्टमरची साडी पिको फॉल झालेली असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ब्लाऊजच्याच कापडमध्ये ॲडजस्ट करा असं, म्हणून म्हटलं ठीक आहे. कारण काठ खूप सुंदर होता गोल्डन, म्हणून कॉम्बिनेशन छान जमलं. तर मग मी एकाच म्हणजे ब्लाऊज पीसच्याच कापडमध्ये ही डिझाईन तुम्हाला इथं दाखवलेली आहे.
तर या डिझाईनमध्ये आपण जिथं आता सिंगल टिप टाकून घेतली आहे ना आतमध्ये, तिथं आपण मणी लावून एकदम छान असा लुक याला दिलेला आहे, बघू शकता। तसंच ह्या ब्लाऊजचं बॅकनेक देखील खूप सुंदर असा तयार झाला। पुरेपूर बॉर्डरचा वापर मी इथं केलेला आहे। आता ही आपली सर्वात शेवटची डिझाईन आहे, म्हणजेच 5 नंबरची। तर ही देखील खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे। याचा देखील व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला आणि खूपच जणांना ही आवडली। तर ह्या बाही डिझाईन म्हणजे ह्या प्रकारच्या बाही डिझाईन मी भरपूर अशा कस्टमरला बनवून दिलेल्या आहेत। तुम्हाला मी इथं मापं दिलेली आहेत स्क्रीनवरती, तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या कस्टमरच्या मापानुसार मापं टाकून घेऊ शकता। जेवढी आपल्याला बाही तयार घ्यायची आहे ना, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करत आपण इथं मापं टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर वर आता आपल्याला 4 इंच वाढवायचं आहे आणि आडवं देखील 4 घ्यायचं आहे। 4x4चा बॉक्स असा करून घ्यायचा आणि त्यामधून आपण हा जो आकार आहे तो असा दिलेला आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने याची कटिंग करायची आणि मेन कापडावर ठेवत आपण त्याला व्यवस्थित असं कट करून घेणार। बाही आहे तशी आपण अस्तर अटॅच करून घेणार, खालच्या बाजूने अल्टर करत। तर ही बाही डिझाईन तुम्हाला जेवढी तयार करायची असते ना, तसं व्यवस्थित असं मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे आणि पप क्रिएट करायचा आहे। त्यासाठी आपल्याला 4 इंच वर एक्स्ट्रा घ्यायचं असतं। इथं आता मी 7ला पॉईंट लावला आणि सेंटर काढत आपण एक सेंटरला लाईन मार्किंग केली। जी इलास्टिक घेतलेली आहे मी आता ही देखील 7 इंच घेतलेली आहे। तर ही जी इलास्टिक आहे ते आपण अशी अटॅच करणार आणि इथं व्यवस्थित अशी टिप टाकत आपण बरोबर वरच्या टोकपर्यंत मॅच करत याला स्टिचिंग करून घेणार, की जेणेकरून त्यामध्ये ऑटोमॅटिक प्लेट्स तयार होतील। तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला बरोबर टॉप अशा 5 वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेंडिंग असणाऱ्या बाही डिझाईन दाखवल्या। आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत। धन्यवाद।